मित्रांनो, आता आम्ही नेमकं आलो आहे 3-3:30 वाजले. औरंगाबादला गेलो होतो मालासाठी. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे आणलेत लेडीज सॉक्स 20 डझन आणलेत. हे बघा लेडीज सॉक्स संपले होते. अजून शाळेचे लहान मुलांचे सॉक्स आणले बघा हे थोडेफार. अजून डब्लू आणले काही टोप्या आणल्यात. आता ऊन लागायला लागला, उन्हाळी टोप्या चालतात. टोप्या आणल्यात काही हे बघा. हे इथं पण आहेत टोप्या भरपूर. अजून रुमाल पण आणलेत. रुमाल कमी झाले होते, संपले होते रुमाल. फक्त बेल्टाकडे जाणं झालं नाही आमचं. बेल्ट तिकडं जाणं झालं नाही आमचं तिकडं. त्याच्यामुळं आता बेल्ट उद्या किती 1-2 दिवसांनी बेल्ट बघू. आता सध्या आहेत तात्पुरते. 2-3 दिवस धकतात समजा. 2-3 दिवसानंतर बघू नंतर. हे बघा. आणि खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला दादू आणि सागर दुकानावर दोघंजण होते. दोघांनी त्या दुकान सांभाळलं. आज 200-300 रुपये काहीतरी गिराईक केलं वाटते दादू. आणि आज लय बोर झाले. तर आता शुभांगी बी सकाळी लवकर उठली, त्याच्यामुळे शुभांगी पण बोर झाली. घरी जायची म्हणे. घरी जायचं म्हणलं जाय घरी, काहीतरी नवीन बनव आज, स्पेशल बनव काहीतरी. बघतो आता थोडा अर्धा-1 घंटा आराम कर म्हणलं आणि काहीतरी बनव चांगलं. हा जा 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 घरी जा. उठ 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 रडू नको उठ. हां जा जा. दादू लय आज परेशान झाला, कारण सकाळपासून दुकानावर आहे दादू. आम्ही 11:30-12 वाजता गेलतो. आता 3-3:30 वाजले. आता आलो. हां राहू दे राहू दे राहू दे. काय मास्क का मास्क राहू दे. तुला हा घेतलं की तू? हां मग बारकंवाला घे. मोठावाला आहे हे. मोठावाला आहे. छोटी साईज कुठं? छोटी साईज मधलं घे. हा इथं आहे त्यातला दे रे गेला. तर मला खाली पाडसाल कुठे म्हणतात कुठे थांबता इथं इथं कुठे हिंगत हे हिंगत. हां मास एवढे विकत नाही, पण एखाद्या गिराईक येतं त्याच्यामुळं आम्ही आणून ठेवतो. आमच्याकडे असतात मास. एकच घे. हां ठेव. जा आता घरी. ऐक की शुभांगी, थोडा आराम करता अर्धा-1 घंटा आणि काहीतरी बनव चांगलं स्पेशल. आज मग आवडीचं बनव काहीतरी. बघू रे बघू कधी झाले. लावर दादू. हा काढ नाही चिपकत. काढ बघू दे निघाला. लावर. हा लाव की. हा ओके. जा आता तुम्ही जा घरी. चला शुभांगी जाय. चला तर मी आली आता घरी आणि हातपाय तोंड वगैरे धुवून फ्रेश झाली आहे. तर चाललं आहे माझं. गॅसवर मी दूध ठेवलं आहे. बासुंदी बनवणे आज. तर मी येता वेळेस आणलं आहे 2 लिटर दूध. मला सांगितलं होतं 2 लिटर दूध न्यायचं. मी 2 लिटर दूध घेऊन आली आणि 1 लिटर दूध घरी होतं. तर 2 लिटर दूध 2-2.5 लिटर दूध त्याच्यात बसलं आणि अर्धा लिटर दूध आहे कॅटलीमध्ये आहे. तर नंतर त्याच्यामधलं कमी झाल्याच्या नंतर टाकून देईन त्याच्यामध्ये. की कमी झालं थोडंसं की दूध याच्यामध्ये टाकून देईन मी पातेल्यामध्ये, तेवढं अर्धं राहिलेलं. तर बासुंदीची तयारी चालू आहे सध्या. आणि काही त्याला माहिती नाही आहे मी व्हिडिओ बनवते आहे म्हणून. सनी मी बोलली त्याला व्हिडिओ मी बनवणार नाही आज घरी गेलं की. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे बघा. आणि सारखं असं त्याच्यामध्ये डवळत राहिलं ना थोडं असं त्याला खालवर केलं की ते दूध पण उतू जाणार नाही आणि बासुंदी पण चांगली बनन. मग त्याला साय येऊ द्यायची नाही अजिबात. पहिले पण आपणच त्याला घोटत राहायचं सारखं. साय जर आली नंतर मग आळायला त्याला भरपूर टाईम लागते. जास्त गॅस पण जाते. गॅसची जर बचत करायची असली तर असंच हे करा की पहिले पण आपणच असं त्याला खालवर करत राहा. असं घोटत राहा सारखं. त्याला साय अजिबात येऊ द्यायची नाही. साय जर आली की टाईम लागते मग आळायला त्याला दुधाला. हे बघा एवढं दूध आळलं. आळत एवढं दूध आळत आलं. सारखं जर चमचा असा चालू ठेवला तर उतू पण जाणार नाही आणि साय मलई पण खाली जाणार नाही.
तर हे वरची मलई तेवढी खाली गेली ना तर मग काहीच हे त्याला बासवंदीमध्ये काही तवंगच येत नाही तुपासारखा असा. दूध आता आलंय आळत हे बघा इतकं दूध कमी झालं आणि घट्ट व्हायला पण लागलं. हे दिसत असेल तुम्हाला की घट्ट झालेलं पळीमधून सुद्धा. तर त्यांनी बोलले होते मला जाता वेळेस दूध घेऊन जा. तर मी बोलली मी नेणार नाही दूध आणि मी साधाच स्वयंपाक बनवणार आज, वरण भात पोळी. तर त्याला सांगितलं पण नाही. आत्ता पण कॉल आला तर त्याचा की दूध नेलंस का. मी बोलली नाही नेलं नाही मी दूध, साधाच वरण भात पोळी बनवणार आहे मी. तर हे बघा चाललं आहे आता घोटणं त्याला. काय बनवतोय सागर? भेळ बनवतोस बघा. सागर दादू भेळ बनवत आहे. कांदा कापतोय सागर, दादू बसला टमाटे आणि कोथिंबीर घेऊन सनी. आणि हे बघा दूध झालं आता आलंच. हे बघा एवढं आळलं दूध आणि हे दिसतच असेल तुम्हाला एवढं आळलं आहे दूध ते पूर्ण. आता थोड्या वेळाने टाकते मी याच्यामध्ये साखर आणि इलायची. पूर्ण तयार झाली रेडी झाली आहे. आता तोपर्यंत लावले मी कुकर, इकडं डाळ घातली आणि तिकडं घातलाय भात. आता झालाय उशीर तर म्हणजे लवकर आवरून घ्यावं स्वयंपाकाचं. तिखट वरण बनवते आणि पोळ्या टाकून घेते पटकन. हे बघा डाळ शिजली, डाळ हाटून पण घेतली बघू शकता तुम्ही. देते मी आता तिखट वरण फोडणी. तर त्याच्यामध्ये टाकले मी 2 माप तेल आणि याच्या फोडणीसाठी घेतले मी खोबर खीस, अद्रक लसूण ठेसून आणि कढीपत्ता. आता टाकते मोहरी. तेल तापलं. मी टाकली आता त्याच्यामध्ये चटणी आणि आंबारी मसाला. हे बघा चटणी आणि आंबारी मसाला सध्याचं 2च वापरते. त्याला आली तरी आता टाकते डाळ, कारण तर एका हाताने कॅमेरा पण पकडता येईना. बघू शकता तुम्ही आता चम्मच तापलाय जास्त. हे बघा झाली वरणाला फोडणी देऊन मस्त अशी तरी आली त्याला. थोडीशी चवीसाठी आपण साखर टाकून घेऊ त्याच्यामध्ये. मी कोणत्या पण भाजीमध्ये थोडीशी साखर टाकून घेतेच, कारण तर त्याच्यामुळे तिखटपणा पण मोडते थोडा आणि चव पण येते भाजायला. मस्त अशी तरी आली त्याला. झाला आता एकीकडे भात झाला आणि वरण पण झालंय आणि बासवंदी पण झाली. चला तर आता पोळ्याचं पीठ मळून घेते एकदा आणि पोळ्या तिथे टाकून तोपर्यंत. नेमकंच आलोय घरी, पण सुभागीनं आज मस्त सरप्राईज दिलं मला. स्वयंपाक वगैरे मस्त बनवून ठेवला. आज बासुंदी बनवली, वरण भात, आता चपाती टाकते. आता तुम्ही पण या जेवायला सर्वजण. आज जेवण आज खूप छान आहे. मला पण लई भूक लागली आहे. सकाळी काय सुभागीनं सकाळी काय स्वयंपाक केला नव्हता. आम्ही फक्त पोहे बनवले होते आणि मग सिटीमध्ये गेलतो, माल घेऊन आलो आणि सिटीमध्ये थोडंफार खालतं काय आम्ही ते बाहेरचं एवढं काही चांगलं वाटत नाही मला. आज थकल्यासारखं वाटते.
आता तुम्ही पण सपोर्ट करायला लागले खूप. आपल्या चॅलेंजला आता 28 दिवस पूर्ण झाले. खूप छान वाटते. तुम्ही पण आता सपोर्ट करताय. पहिलं काय एवढं सुरुवातीला मला पण सुरुवातीला वाटलं काय होणार नाही चॅलेंज पूर्ण, पण आता असं वाटायला लागलं चॅलेंज होईल आपलं. पण एखाद्या वेळेस थोडंसं दमल्यासारखं वाटतं, कारण का रेग्युलर काम करतोय ना. कारण का 28 दिवस झाले एक पण सुट्टी नाही आहे. थोडं वाटतं एखाद्या दिवशी घरी राहावं, फिरायला जावं वाटतं, एखाद्या वेळेस कुठं देवाला फिरायला जावं, देवाच्या पाया पडायला जावं. पण काय करता आता, चॅलेंज घेतलंय, पूर्ण करायचंय. फिरायला पूर्ण आयुष्य पडलंय, पण आता आज आपण चॅलेंज आपल्याकडून आज नाही झालं तर कधीच नाही होणार पुन्हा. म्हणूनच हा विचार केला आणि नवीन वर्षात चॅलेंज घेतलंय. रेग्युलर 365 दिवस काम करायचं, सोशल मीडियावर पण ॲक्टिव्ह राहायचं. बघूया आता. शुभांगीची साथ भेटायला लागली आता. सुरुवातीला शुभांगी नाही म्हणत होती, पण आता हळूहळू तिला पण समजायला लागले. ती पण म्हणते जाऊन द्या एवढं वर्ष थोडंसं अडचणीमध्ये. बघू आता काय होतं. तशी त्याची अडचण आतापर्यंत काही अडचण आली नाही, आणि बघू आता याच्यानंतर काही अडचण आली तर तुमच्यासोबत शेअर करेन मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओवर लाईक करा, आणि नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का याच्यानंतर आता भविष्यामध्ये पण आमचे चांगले चांगले व्हिडिओ येतात. सर्वात सध्या आम्हाला काही एवढं व्हिडिओ बनवायची माहिती नव्हती, पण तरी आम्ही व्हिडिओ जसे आमच्याकडून होतात तसे आम्ही व्हिडिओ टाकायलो, अपलोड करायलो. पण आता जसं जसं आम्ही आमचं व्हिडिओची क्वालिटी वाढत जाईल तसं तसं आमचे व्हिडिओ पण छान येतात, आणि खूप छान व्हिडिओ येणार आहेत आमचे. आता सध्या कसं आहे, एवढं माहिती नाही आहे बोलायची, व्हिडिओ कसे बनवायचे. तुम्ही पण समजून घ्या मित्रांनो. मोबाईल पण साधाच आहे, काय भारी मोबाईल नाही आहे. बघू भविष्यामध्ये मोबाईल पण चांगला येईल, सगळ्या गोष्टी होत्या. आता सध्या मी कर्जातून थोडं बाहेर निघालो आहे. दुकानामुळं खूप कर्ज झालं होतं माझ्या. 4-5 लाख रुपये कर्ज होतं. हळूहळू सगळं फेडत आणलं मी आता. थोडंफार आहे आता अजून, होईल आता या वर्षामध्ये पूर्ण क्लिअर होईल. दादू मोबाईल चालू नको करू. हां झाल्या का पोळ्या? टाक मला लई भूक लागली. सकाळीपासून काहीच नाही. सकाळी काय करावं. चला एखाद्या वेळेस वाटतं दमल्यासारखं, पण व्हिडिओ बनवायला लागले ना पुन्हा एनर्जी येते. चला जेवणाचा तर तयारी बघूया आता. शुभांगीनं वाढला आता. तुरीचं वरण आहे, तिखट वरण बनवून तिला म्हणलं होतं तिखट वरण बनव. बासुंदी, गरम गरम पोळ्या आहेत आणि सोबत भात. शुभांगी कसं झालं स्वयंपाक? छान झालं. या जेवण करायला तुम्ही पण मित्रांनो, जेवण करायला खायला या. शुभांगी बोलवती बासुंदी खायला. जास्त गोड झाली काय? मला लागली भूक, आता मी जेवण करतो. व्हिडिओ समाप्त करतोय आता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन विचार मांडण्याचा प्रयत्न करीन तुमच्यासोबत. चला, व्हिडिओ बराच मोठा झाला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.